नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण चॅप्टर नंबर फर्स्ट मध्ये सगळ्यात शेवटच्या स्वाध्यायामध्ये येले 1.6 मध्ये। तर चला आता आपण पहिलं गणित बघूया। फर्स्ट गणित काय सांगते बघा, 3 4 0 हे अंक असलेली लहानात लहान 5 अंकी संख्या पुढील पैकी कोणती। आता बघा इथे आपल्या संख्या दिले 1 2 3, याच्यापासून आपल्याला लहानात लहान 3 अंकी संख्या तयार करायची। म्हणजे याचा अर्थ की दिलेल्या संख्येपैकी कोणता तरी 2 अंक डबल रिपीट होणार आहे। बघा आता लहानात लहान संख्या सांगितली आपल्याला 5 अंकी, ठीक आहे। बघा आता याच्यात सर्वात लहान संख्या 0 आहे, पण 0 आपल्याला घेता येत नाही। बघा आता त्यातलं आपण पहिले 3 घेऊ, 3 नंतरच आपल्याला नंतरचा सर्वात लहान संख्या 0 आहे। बघा आता 0 आपल्याला किती देणार आहे, 3 दा 2 आणि शेवटी इथे द्यायचे 4। आता बघा अशा प्रकारची संख्या आपल्याला पर्यायामध्ये कधी दिसत असेल तर ते आपलं काय होणार आहे रे, उत्तर होणार आहे। बघा आता 30,004 ही 5 अंकी संख्या, एकक दशक शतक हजार 10,000 अशा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक सी इथे दिसत आहे। सी पर्यायावरील आपल्याला असं गोल पूर्ण गोल करायचा आहे, ठीक आहे। आपला पर्याय उत्तर क्रमांक सी। नंतर बघा आता त्याच्यामुळे दुसरं गणित, एक हा अंक 1 ते 100 या संख्येमध्ये लिहिताना किती वेळा लिहावा लागेल, हा पाठांतराचा विषय। हा विषय काय रे, पाठांतराचा विषय, आणि हा सर्व विद्यार्थ्याला पाठ असणं गरजेचं आहे। तर मग सांगा आता तुम्ही की 1 हा अंक 1 ते 100 या संख्येत लिहिताना किती वेळा लिहावा लागेल। मग स्पष्ट मोठ्याने सांगा, 21 वेळा। म्हणजे तुम्हाला बी नंबरचा पर्याय इथं काय करणं पडेल रे, गोल करणं पडेल। अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला म्हणजे याच्या आधी आपण सांगितले की हा पाठांतराचा विषय, तुम्ही पाठ करणं गरजेचं आहे। आता पुढे पहा 3 नंबर गणित, पुढील पैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती। बघा आपण याच्या आधी आपण जोडमूळ संख्येची व्याख्या बघितली होती आणि जोडमूळ संख्येच्या 8 जोड्या लिहून दिल्या होत्या। काय लिहून दिल्या त्या 8 जोड्या, आणि जोडमूळ संख्येमधील त्या जोडीमधील फरक कितीचा असणं आवश्यक आहे, 2चा। पण त्या दोन्ही संख्या कोणत्या पासून असणं गरजेचं आहे रे, मूळ। आता 13 15 फरक 2चा आहे, पण 15 मूळ आहे का, नाही। 29 31, आता बघा या दोन्ही मूळ आहे, यांचा फरक बिन काय रे, 2चा आहे। त्यामुळं आपला पर्याय क्रमांक बी इथे 100% उत्तर राहणार आहे। लगेचच आपण आता 14 नंबरच्या गणिताकडे बघूया। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता 14 गणित घेऊन येतो। बघा काय सांगते, 0 9 आणि 6 या अंकांनी बनणारी सर्वात लहान 3 अंकी संख्येचा आणि सर्वात मोठा 3 अंकी संख्येचा गुणाकार आहे। आता बघा याच्यापासून सर्वात मोठी संख्या तयार करायची आहे आणि याच्यापासून सर्वात लहान संख्या तयार करायची, आणि याचा काय करायचा आहे रे, गुणाकार करायचा आहे। आणि तो आता बघा आपण याच्यापासून सर्वात पहिले काय करू रे, त्या संख्या तयार करून घेऊ। सर्वात काय करू, मोठी करू पहिले, सर्वात मोठी संख्या। आता याच्या संख्येचा पुनर्वापर करायचा नाही। सर्वात मोठी म्हणताना सर्वात मोठी संख्या कोणती याच्यात दिसते, याच्यापैकी 0 9 आणि 6 पैकी 9, नंतर 6 आणि 0। आता याच्या सर्वात लहान तयार करायची, सर्वात लहान। आणि लहान तयार करत असताना हा 0 आपल्याला जमत नाही म्हणून पहिले 6 घेतले 0 आणि नंतर काय घेतलं रे, 9। आता बघा यांचा आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार। आपण इकडे घेऊ, बघा आता 960 गुणिला 609 यांचा काय सांगेल आपल्याला, गुणाकार। बघा आता आपण गुणाकार करूया। सर्वात पहिले आपण 9 न पुढच्या सर्व संख्येला गुणू, 9 0 0 नम सकी 54 54 सी 4 4 5 नम नम 81 81 5 86। आता आजचे गेले ते फोडून टाकायचे, आता 0 गुणायचंय, एक स्टेप पण लिहायचं, म्हणून ते काय देणं पडतो रे, 0 देणं पडतो। गुणाकार पुढे द्यायचे आणि 0 कोणत्याही संख्येला गुणलं तुमचा गुणाकार काय येणार आहे रे, 0 येणार आहे।
बरोबर आहे. त्यानंतर आता आपल्या 6 ना याला संख्येला गुणायचं आहे. 2 स्टेप नंतर आपल्याला काय करायचं, शून्य द्यायची. 6 गुणा 6 शून्य शून्य. 6 6 36 36 6 चाले 3 साई नम 54 आणि 54 आणि 3 57. राईट. चला आता याची काय करायची रे आपल्याला, आता बेरीज करायची. काय करायची, बेरीज. 0 अधिक 0 अधिक 0 0. 0 अधिक 0 अधिक 4 4. 0 अधिक 0 अधिक 6 6. 6 आणि 8 14. 14शी 4 आजचा आला 1. 7 आणि 1 8 आणि हे 5 जशाला तसे. बघा आता काय उत्तर आलं, 5,84,640. 5,84,640. आपला पर्याय क्रमांक बी हे उत्तर इथं आहे. बघा हे गुणाकार अत्यंत सोपा आहे. स्टेप बाय स्टेप करायचा. कोणत्या स्टेप नंतर 0 द्यायचा, कोणत्या स्टेप नंतर कशी बेरीज करायची, एकदम सोप्या याच्या सांगितलेलं आहे. आता वळूया आपण प्रश्न क्रमांक 5 कडे. बघा हा बी प्रश्न एकदम सोपा आहे. काय सांगेल, चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण यामध्ये कोणता अंक आहे. कोणकोणत्या गोष्टी मध्ये सांगेल पहा, चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण. बघा बरं, हा झाला चौरस, हा तुमचा त्रिकोण आणि हा तुमचा झाला वर्तुळ. या आयातची काही घेणं देणं आपल्याला नाहीये. मग आपल्याला चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण या तिन्हीच्या संदर्भात कोणता अंक दिसत आहे पहा. या वर्तुळ इथं हा चौकोन बी गेला आणि हा त्रिकोण सुद्धा गेला. म्हणजे एकमेव अशी संख्या आहे ती कोणती आहे रे आपली, 7. की ती त्रिकोणामध्ये बी आहे, हा बाई चौकोनात बी आहे आणि या वर्तुळात सुद्धा आहे. बघा तुम्ही म्हणले सर 9 चौकोनात आहे का, नाही सर. तुम्ही 11 म्हणले तर वर्तुळात आहे का, नाही सर. 6 म्हणले तर त्रिकोणात नाही आहे का, नाही. त्यामुळे एकमेव संख्या अशी आपली की 7. आणि पर्याय क्रमांक 7 ही कोणत्या नंबरवर आहे, सी पर्याय क्रमांकावर आहे. चला असे नेक्स्ट गणित लगेच बघूया आपण 6 नंबर. चला आता आपण स्वाध्याय 1.6 मध्ये 6वं गणित घेऊन येत आहोत. काय सांगायला आहे बघा इथं, एक्स, वाय, झेड आणि टी या संख्येमध्ये वापरलेल्या कमाल शब्द पहा. कमाल अंक 7 आहे व तो प्रत्येक संख्येत एकदाच वापरलेला आहे. बाकीच्या अंक ज्ञात नाहीत, ते तुम्हाला आता सांगायचे आहे. पुढं गणित बाकी आहे. एक्स, वाय, झेड आणि टी यामधील कमाल संख्या आहे. कमाल म्हणजे आता दिलेल्या एक्स, वाय, झेड आणि टी यामध्ये सर्वात मोठी संख्या शोधायची आहे. आणि आपल्याला एकच संख्याचे सांगेले किती, 7. बाकीच्या संख्या आपल्याला याच्यात माहित नाहीये. तर आता ह्या स्टारच्या जागी आपल्याला एक समजा म्हणून, काय समजा म्हणून स्टारच्या जागी एक संख्या घ्यायची, ती घ्यायची आहे 0. काय घ्यायचंय, 0. आता बघा या स्टारच्या जागी आपण 0 टाकत गेलो, तुम्हाला ऑटोमॅटिक कमाल या शब्दाचा अर्थ आहे मोठी संख्या. कोणती संख्या, मोठी. बघा आता मोठी संख्या कशी तयार होती, तर इथं 0 टाकलं. पहिले पहा एक संख्या घेऊ, एक्स. इथं 0, हे 7 0 0. बरोबर आहे, ही एक्स ची संख्या. तर वायच्या जागी इथं 7 आहे, 7 0 0 0. झेड मध्ये पहा, सुरुवातीला 2 0 शेवटी 7 0. इथं पहा हे सर्व 0 0 0 शेवटी एकक स्थानी काय रे, 7 आहे. आता या टी ची किंमत 7 आहे, झेड ची किंमत 70 आहे, वाय ची किंमत बघा 7000 आहे आणि एक्स ची किंमत किती आहे, 700. तर साहजिकच इथं आपल्याला सर्वात मोठी संख्या कोणती दिसते रे, वाय. कोणती संख्या दिसते, वाय. आणि आपल्या कमालच सांगेले, कोणती सांगेले, कमाल. म्हणजे कमाल संख्या कोणती आपली, 7000. आणि वाय हा कोणत्या पर्यायामध्ये दिसतोय रे आपल्याला, बी. ते बी नंबरचं गणित आपल्याला काय करायचं, इथं पर्याय नंबर काय करायचंय, इथं गोल करायचंय. इथं ध्यानात ठेवायचं, इथं समजामध्ये आपण कोणतीही संख्या टाकू शकतो. तुम्ही 0 काय घेतले सर, तुम्ही 1 बी टाकून बघा, घरी प्रयत्न करून पहा. गणित असं लिहायचं आणि ह्या 0च्या स्टारच्या 1 1 टाका.
तुमचा पर्याय क्रमांक वाय हे तुमचं काय राहणार आहे उत्तर राहणार आहे. आणि लगेच आपण गणित नंबर 7 ला बघूया. चला आता 7व्या नंबरचं गणित काय सांगते 3 0 8 2 7 हे अंक एकदाच घेऊन बनणारी 5 अंकी कशी रे 5 अंकी लहानात लहान विषम संख्या. महत्वाचं काय इथं बघा विषम संख्या कोणती बघा. आता या अंकाचा वापर करून 5 अंकी संख्या तयार करायची आहे. पण संख्या कशी असणं गरजेची रे विषम. विषम म्हणजे विषम संख्येच्या एकक स्थानी काय लागतं 1 3 5 7 9. बघा आता याच्यावर आपल्या 7 अंक तयार करायचे. सर्वात पहिले सर्वात लहान काय रे 2 2 नंतर 0 0 नंतर 3 8 आणि 7. तुम्ही म्हणा सर हे 7 8 पेक्षा लहान आहे मग तुम्ही 8 कोण पहिले घेतले. इथं 8 यायचं कारण काय आपल्या संख्या विषम संख्या विचारलेली आहे काय आणि ती सुद्धा लहान विचारली आहे म्हणून आपल्याला ही संख्या मिळालेली आहे 20,387. 20,387 पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर इथं आहे. आता बघा 7व्या नंबर गणित नंबर 8 पुढील बेरजेमध्ये गायब असलेले अंक शोधून काढा. आता इथं आपल्याला याची बेरीज करायची आहे. 8 7 15 1505 चाला 1 5 3 आणि 1 4. आता इथे काय टाकणे 4च्या मध्ये 1 टाकायचं म्हणजे किती झाले रे 5. म्हणजे गोल स्टारला काय लिहिलं रे आपण 1 लिहिलं. या गायब इथं काय येणार आहे 1. आता इथं 5. आता इथं बघा 2 आणि या चौकोनी स्टार मध्ये किती टाकायचं इथं 1 येणार आहे. इथं 9 टाका बघा बरं 9 9 2 किती झाले 11. 9 2 11 चाला 1 म्हणजे चौकोनी स्टार आणि त्याच्यामध्ये चौकोनामध्ये स्टार तिथं 9 आणि हे फुल्याचं स्टार आहे बघा इथं 1 आणि 4 5 झाले. स्टारच्या किती टाकावं होता 8 येणार आहे इथं 3 टाकायचे. याच्या जागी किती येणार आहे रे 3. असा पर्याय कधी क्रमांक शोधला तर तुमचा पर्याय क्रमांक सी या ठिकाणी याचं उत्तर राहणार आहे. चला आता स्वाध्याय 1.6 पहिलं चॅप्टर या ठिकाणी आपला शेवटच्या गणिताने एकदा संपणार आहे. आता बघा आपण सगळ्या शेवटचं गणित घेणार आहे. अत्यंत सोपा आहे. काय सांगितले 5,84,356 या संख्येतील 5च्या स्थानीय मूल्याची बेरीज किती आहे. बघा आता या ठिकाणी याच्या आधी आपल्याला गणित असं विचारले जाईल होतं. बघा पहिले आपल्याला अंडरलाईन मारले 5 या संख्येत. इथं बघा इथं 5 दशक स्थानावर आहे तर इथले 5 कोणत्या स्थानावर आहे रे 1 म्हणजे लक्षाच्या स्थानावर आहे. मग बघा तुम्हाला सांगेल स्थानिक मूल्य काढताना सर्वात पहिले जे सांगेल त्याचे स्थानिक मूल्य लिहून घ्या 5. पुढच्या संख्या 5 2 आणि 3 5 संख्या लिहून घ्या 1 2 3 4 5. दुसरे दशक स्थानी असल्यामुळे याची स्थानिक किंमत 50 येणार आहे. आणि आता याची काय करायची आपल्याला बेरीज करायची. काय करायची रे बेरीज 0 शी 0 5 शी 5. आता बघा जिथं काहीच नसतं तिथं आपण 0 देऊ शकतो. बघा ही 0 दशा तशी 0 दशा तशी 0 दशा तशी 5 दशाला तशी. बघा बरं आता 5,50,000 असं उत्तर कुठं दिसतं 5,50,000 डी पर्याय. बघा हे आपलं शेवटचं गणित आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक सुद्धा आपलं शेवटचा आहे डी. या ठिकाणी आपलं संख्या आणि संख्या पद्धती हे चॅप्टर या ठिकाणी संपलेलं आहे. असेच आमचे नवीन चॅप्टर सेकंड 2 नंबरच्या चॅप्टरचे कधी नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला DCD मिशन नवोदय या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि आम्हाला जास्तीत जास्त सहाय्य करा. धन्यवाद.